नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं एसएन ब्लॉगमध्ये. ओके, इथे जे बोलतात ते जरा इग्नोर करा. माझा आवाज स्पष्ट येत असेल तर चांगलं आहे. तो आत्ता आम्ही निघालो आहे फिरायला महाशेष घाटला. आपले घरातून तुम्हाला मेंबर दाखवतो कोण कोण आहेत सर्वप्रथम. ओके, आत्ता आम्ही जेवायला बोलतो, नाश्ता करायला थांबलेलो आहोत. मेंबर दाखवतो. हे बघा, हा एक सदस्य जो मोबाईल बघतोय. हा एक आहे काम करतोय मोबाईल काम करतोय. हो, काम पण चालू आहे फाईल बसून. ए हाय करा जरा मोबाईलमध्ये. मामा असे हाय कुठे बघलो आम्ही कुठे कुठे बघलो तो आता मी बसलोय नाश्ता करायला. ऑर्डर दिलेली आहे. आता मी मुरबाडला पोचलो आहोत, नाश्ता करायला थांबलो. ओके, सो पुढे काय काय होतं आहे तुम्हाला दाखवतो. आमचा नाश्ता आलेला आहे, नाश्ता दाखवतो. ओके, ओपन ओपन शेअर नाही शेअर मारणार गाईज आपला नाश्ता करून आता झालेला आहे. जस्टी तुम्हाला हॉटेल दाखवतो. मस्त हॉटेल आहे, तुम्ही नक्की इथं या. हॉटेल दाखवतो तुम्हाला पहिले सर्वप्रथम. हे बघा, हॉटेल श्री समर्थ कृपा, एक नंबर हॉटेल आहे गाईज. मी आता इकडची मिसळ खाल्ली, झणझणीत मिसळ आहे. डोळ्यातून पाणी काढलं अक्षरशः मिसळीने. वडा उसळ आणि मिसळ आई शपथ एक नंबर भेटतं. इकडे आमची जर्नी परत सुरू झालेली आहे. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि तुम्हाला सांगू ऊन पडलं आहे. बघा काय हा व्ह्यू बघा इथून पहिले. हे आपण व्ह्यू कधी पण मस्ता करत बाहेर आला म्हणजे थोडं ऊन आता पडलंय. थोड्या वेळाने पण पाऊस पडू शकतो. बघा ना तुम्ही साईडून व्ह्यू बघा ना, एक एक नंबर व्ह्यू दिसतंय. तुम्हाला सांगतो अशा ठिकाणी फिरायला जायचं या पावसाळ्यामध्ये. असे बंद केली काय होती एक आहे अजून आहे माझी. हे बघा सोबत साईडून असा व्ह्यू बघा. बस समोरून बघा असं. तसं मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेलं होतं. ओके, तो अजूनही पुढे मस्त मस्त व्ह्यू दिसणार आहेत. बघत राहा पुढे काय काय होतं ते. गाईस आता आपण उतरलो होतो एक धबधब्याच्या इथे, तुम्हाला दाखवतो. ओके, जरा दाखवतो इथून. आता आम्ही निघतो तिकडून. ओके, आता तुम्हाला दाखवतो धबधबा. पहिल्या साईडून नेचर बघा, आई शपथ कसं वाटतंय. My name is Aditya. Currently I am visited in Masej Head. So this beautiful waterfall city. धबधब्याच्या आवाजामध्ये आवाज येतो की नाही काय माहीत नाही. Hi everyone. You can see the beautiful waterfall here. See the small waterfall here. And also you can see the thumb point there. See there. Anything else to notice? क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.
songs with the entire squad without ad breaks. You can also play your favorite albums in any order with unlimited skips and repeats. Tap the banner to learn more. तो गाईस आपण घाटात पोचलेलो आहोत. आता इथे मोठे छोटे जेवढे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. ओके, हे बघा आत्ता पहिला स्पॉटला आपण थांबलो आहे. जस्ट हे बघा पहिला व्ह्यू बघा इथून. यार कसला भारी व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे इथे बघू शकताय. हा आमचा ग्रुप आणि हे बघा सगळे म्हातारे वगैरे आहेत तिथे बघून घेतात. ते बघ तिथे तिथेच होतं ते बघा, ते आहे ते सुहास तो टोन आहे ना, ते आहे ते रात्री व्हिडिओमध्ये बघितलं ते बघ, ते आहे ते आहे हा, ते तिथेच आहे. पाणी खाली जातं ते आहे ते. अरे हेच आहे सुहास. अरे तिथे बघ गेलं टन. हा तुम्ही समोर बघू शकता एक स्मॉल धबधबा आहे. तिथे अजून एक धबधबा आहे पुढे. आपण पहिला तिकडे जातो आहोत. आपण पहिले तिकडे जातो आहोत. ओके, सब ओल्ड एज वाले आए इधर, देख सकते हो आप. 1 2 3 कोणी काच कोणी पण ठेवली इधर बैठने वाला सुरेश इधर. मी नाही था वो था. लास्ट कोण उतरला लास्ट. काही आता पावसाने सुरू. आता एक काम करू, मग ताडपत्रिका घालून घेऊ गाडीमध्ये आणि भिजायला मजा आहे. करूया काय ते काम करूया का ताडपत्रीचं. ताडपत्री गाडीत लावून ठेवूया आणि आता भिजायलाच जाऊया डायरेक्ट. गाडीत लावून ठेवूया म्हणजे गाडी सीटवर दिवस काढायचा आहे, मरू कुरकुरू दिवस बाकी आहे. दुसऱ्या दिवशी ना तू कामावर पण जाणार नाही असं हालत होती. लिव टाकी आता धबधब्यांचं पाणी पण वाढेल. आहे ना. हे काय हे बघ चेंजिंग रूम आहे तिकडे. 20 रुपये. चेंजिंग रूम आहे तिकडे. हो 20 रुपये. कसला पाऊस पडतोय भाई. आम्ही आता फिरायला जस्ट सुरुवात केली आणि पावसाने सुरुवात केली. अरे भाऊ हे पाऊस गरम गरम पडतोय. हे ना बाय स्मॉल धबधबा आहे तिकडे. आम्ही घालतो. आणि इथे तुम्ही एक धबधबा बघू शकता पडतोय ते. तर गाईस आता आपण उतरलो. मी रेनकोट घातलेला आहे. पाऊस पडतोय चांगला भाई, दिसतच नाही का. हे बघ पाणी आलंय कॅमेरावरती. आणि वॉटरप्रूफ बोलता. हे बघा फॉग येतो. हे हा कुठे गेला. हा तो आतमध्ये गेला. आतले 2-4 शूट घे ना. नको रे. अरे आत बसलेत ते बसले. चल काही तिथे फॉग आहे. बहुधा आपण आम्ही तुम्हाला दिसणार नाही. कसं ब्लर बिलर दिसणार, पण ते फॉग खूप आहे त्यामुळे आपण यावेळी काही दिसतच नाही भाई. हे लोक पण कसे बसे दिसत आहेत. हो गाडी येते. अरे कसला फॉग आहे भाई, कसला फॉग आहे. गाईस मी आता भिजत नाहीये कारण वरती मोठा धबधबा आहे. मला भिजायचं आहे त्यामुळे मी आता भिजत नाही. पण खाली आपली पॅन्ट भिजते. हे काय याने तर पूर्ण रेनकोट घातलाय वरपासून खालपर्यंत. आता मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो का, तुम्हाला दिसणारच ना भाई कसलं हे. काही खाली व्ह्यू बघा भाई, काहीच दिसत नाही, काहीच नाही दिसत आहे, फक्त झाडं झुडपं दिसत. माँ कुछ दिख नहीं रहा है माँ, वो स्पेक्स भी निकाल के रख दिए माँ. याचं काहीतरी वेगळं चालते. काय कुठला मनुष्य आहे काय माहिती. कुठला मनुष्य वाटतो तुला? तुम्ही सांगा कमेंट मध्ये, तुम्ही सांगा कुठल्या प्रकारचा मनुष्य वाटतो ते. कमेंट मध्ये माझे मित्र आहेत, खाली नाव येतील, चांगले चांगलेच येतील कमेंट्स तुला. स्वप्न बघ, स्वप्न स्वप्न. माझे मित्र आहेत भाई, तुला नाही माहिती. हिंट येते ना पुढे. हे बघा परत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. हे बघा कसला भारी व्ह्यू आहे,
घर आहे ते इग्नोर करा. वरती व्ह्यू बघा. व्ह्यू भाई कसली ढगं खाली आली ते बघा. ते पब्लिक येऊन मस्त एन्जॉय करतंय. हे बघा कसला व्ह्यू आहे गाईस. गाईस आता आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल बघायला आलो पण ते खूप आतमध्ये जंगलामध्ये आणि यांच्याकडनं काही चढणं मुश्किल आहे. आम्हाला असं वाटतंय म्हणून आम्ही परत जातोय. आम्ही आता आंघोळ करणार. मला यायचं तर यात ह्या बहिणी साबण पण आणलाय सोबत. बघा विषय आहे का आंघोळ करायची मग साबण आणायला लागतो. काय बोलायचं आता असे नाही बोलू आता यासारख्या लोकांना कायच बोलावं. तुम्ही सांगा कमेंट मध्ये यार. नेचर मध्ये आंघोळ करायची जी मजा आहे ती घरात नाही येत. घरात शावर खाली येत. ठीक आहे तुम्हाला आता दाखवतो. आता आपण भिजणार आहोत. आता पण भिजण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला शूटिंग करायला भेटेल की नाही माहित नाही बट तरी पण तुम्ही अजून बघा. हे बघा कसला भारी वाटते. फोटो दाखवले ते खूप वेगळं होतं. पाऊस आला आता काय दिसतोय की नाही वगैरे पुरं प्रॉपरली दिसतोय. गोरा गोरा पान फुलासारखा. सो म्हणजे आता आपण जेवायला थांबलोय. जेवण बघा काय आहे ते. जेवण नाही नाश्ता जमलं. हा म्हणजे नाश्ताच एक प्रकार म्हणजे उपरला जेवणच झालं आपलं. जेवण वेगळं नाश्ता वेगळं. सो आता हे बघा हे आपले सगळे मेंबर्स साऊथ इंडियन जेवण नाश्ता करतो आम्ही. आता मागे 2 जण बसलीत. अण्णा इडली. आता आम्ही पुढे जो धबधबा आहे ना तिथे आम्ही आता भिजायला जाणार आहे त्यामुळे ही प्रिपेरेशन करतो. गाईस तुम्ही बघू शकता हा धबधबा इथे. मेंटल बस कुठली आली मध्येच. काही शपथ गाईस आपले भिजलोय ना दोघे. बघा पावसार बघा. मी मोबाईल घेण्यासाठी परत खाली आलो. हे बघा आई शपथ धबधब्याने असे फटके दिलेत आम्हाला ना सुधीर बुधीर झालोय. अजून काय करायचं. थांब रे थांब. रे आई शपथ काय कसली गर्दी आहे इथे. खाली बघून चालू आहे नाहीतर आहे ना. एक काम कर इथे बघ.
एक का एक काम कर, त्या धबधब्याच्या खाली जाऊन बस जा. अरे हे काय आहे, हे काय, कोणाला काय करताय? काय समजत नाही. काय आहे? अरे थांब ना, मरायला कशाला हात हे करतोय? हे हा काढला, याचं काय खरं नाही. काय करू ते कोणाच करू बाबा. तोपर्यंत हे बघा कसला भारी वाटतंय. मगाशी याच्यामध्ये नाही बरोबर वाटलेलं. कुछ नहीं. गाइस आता आपली व्हिडिओ झालेला आहे. तूने कुछ से शूट किया है ऐसा लग रहा है. अरे नहीं, ये तेरे को मालूम है क्या, ये शेवट का ही कुछ तो शूट किया था, बाकी मैंने कुछ नहीं शूट किया है. मैं अभी मैंने शुरू किया है. तेरे को मालूम है क्या? मेरा क्या है, मेरा कुछ नहीं है. क्या मालूम तेरा कुछ है या नहीं है. समझ रहे हो आप समझ रहे हो ना. तर गाईस आपलं बिलून झालेलं आहे. आता आम्ही काहीतरी खातो आणि खायचं नाही, धबधबे बघायचे छोटे छोटे. अजून धबधबे बघायचे. आई शपथ गाईस, कन्फर्म परत एकदा भिजायचं हे आहे. हे मग जेवणार आपलं, हे खाणार कधी आहे गाईस. तुम्ही इथे बघू शकता, इथे लहान लहान स्टॉल पण आहेत खाण्याचे वगैरे. इथे मक्के आणि मॅगी भेटतं. याच्याबद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन. ओके गाईस, पोलीस मामा पण आले. हे बघा, दिस इज नॉट फेअर. अजिबात हे चांगलं नाही. आई शपथ गाईस, कुठच्या कुठे लोक जाऊन हे केले बघा. वरती बघा, तिकडे वरती बघा काय आहे. आई शपथ गाईस, तुम्हाला सांगतो, शनिवार रविवार इतकी गर्दी असते ना, काय बोलू. बघा काहीच इथे तुम्ही बघू शकता. इथे आहे सगळं खाण्याची वगैरे सोय आहे. काहीच कसला आपटवला आहे पाण्याने वरती. काहीच आम्ही आता काहीतरी खातो. फायनली आम्ही खायला थांबलो. म्हणते आई शपथ गाईस, कसला वातावरण मोठं चाललंय बघा. इथे तुम्हाला फॉग पुढे जाताना दिसत असेल. हे बघा, ते इथेच आमची गाडी पार्किंग केलेली आहे. काय हो, थंडी वाजते ना कडाकड. वरती कापायला होतो तो अरे धबधब्याच्या इथे. अरे कापायला नव्हतं केस असे कर. अरे नाही. गाईस, एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आमच्या गाडीची बॅटरी ना डाऊन झालेली आहे. डाऊन झाली आहे काय समजत नाही. आणि ही लोक आहे ना, हे बघा, ही लोक पूर्णपणे गाडीत बसलेले आहेत. हे बघा, ही लोक गाडीत बसले आहेत. आणि मी त्या पावसात उभा आहे रेनकोट आणि हे घालून, रेनकोट घालून उभा आहे मी. होता है यार ये.
आई शपथ गाईच मला सांगतो अशा ठिकाणी जर अशी बॅटरी लो झाली तर काय करायचं यार. अजून आम्ही इथेच आहोत. हे बघा अशा ठिकाणी कुठे भेटायचं आता हे सगळं बॅटरीने. प्रॉब्लेम होतो यार. आता गेला आहे बॅटरी आणा एक कोणतरी 1 तास लागायला बोलतो. 3 वाजल्यापासून इथेच अजून नाही माहिती किती वेळा लागतो. प्रॉब्लेमच होऊन बसला आहे गाईस. आता मी तुम्हाला एक कार वॉश दाखवतो रे. अरे पोलीस मामा पण आहे तिथे. हे बघा पोलीस मामा पण आहे. क्या बात आहे. ते पण एन्जॉय करतात. हे बघा हे भाई कसला हे रेडीमेड कार वॉश. चला पुढे. हो वा कसली गाडी धुतली गेली आहे. धुवायची गरजच नाही आता. सगळ्यांनी गाडी घेऊन गेली. त्यामुळे गाईस येते इतकं अरे काय करतोय तू. मागे हात करतोय ते मोबाईल झाला ना आता. हे बघा लोक अजून एन्जॉय करतात. मन नाही भरलंय. इथे पण मस्त आहे. या गॅरेजवाल्याला आम्ही इतका कॉल केला ना ह्याला त्याने कॉल उचललाच नाही. आमची गाडीचं हे झालं होतं तेव्हा. कुठे आला काय माहिती. त्यांना कॉल करूच नका. धबधबे बघायला इथे झाला पाहिजे मग. मस्त काय मानला अरे मस्त वाटलं. खोपोलीच्या आतमध्ये कुठे जाण्यापेक्षा इथे बरं आहे ना. ट्रॅव्हलिंग अरे बघा अजून धबधबे सुपर स्पॉट आहे. मस्तपणे वरून सगळे वॉटरफॉल जेवढे पाहिजे तेवढे. काहीच नाही. सो गाईस फायनली आपली गाडी बॅटरीचं करंट देऊन गॅरेजवाल्याने हे केलं. करंट दिला आणि चार्जिंग हे केली. ऑन झाली गाडी. नशीब आमचं चांगलं झालं. आता रनिंग चालू आहे गाडीचं. चार्जिंग होते गाडी. आपण रनिंगमध्ये होऊन जाईल. तर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला घरी. सो गाईज आपण फायनली आता डोंबिवलीमध्ये आलेलो आहोत. एवढा सगळा प्रवास करून आम्ही परफेक्ट 9 वाजता पोचलो. आता जेवायला थांबलो आहे. डोंबिवलीमध्येच थांबलो. हे सँडीज किचन म्हणून आहे. तुम्हाला माहिती असेलच. हे सगळं कशाला प्रमोशन करतो. हे करायचं आपलं आपल्या पद्धतीने. काय आपलं थोडं हे करायचं काय होतं काय. मग अरे तुम्ही डिस्टर्ब करता मग काय बोलणार मग. तो आता आम्ही आता जेवायला जाणार आहोत. ते बरेच प्लॅनिंग केलं हॉटेलबद्दल पण काही ठरत नव्हतं. शेवटी हेच ठरलं आणि इथे आलो तो आता जेवूया व्यवस्थित. ओके सो गाईज कसा काय वाटला आजचा ब्लॉग. चांगला वाटला की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सॉरी टू से बट हा ब्लॉग मी खूप म्हणजे जो काय हा व्हिडिओ होता ब्लॉग होता मी खूप लेट टाकला. म्हणजे बऱ्याच टायमानंतर हा ब्लॉग आला. मी विचार करतो की डेली ब्लॉग्सवरती पण मी काम करावं. बट काय माहिती आता कसं जरा बिझी शेड्यूल असतं त्यामुळे नाही भेटत वेळ. सो मी नक्कीच हे सगळं विचार करेन. आणि हा ब्लॉगमध्ये अजून काय म्हणजे येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी काय काय इम्प्रूव्हमेंट करावी काय काय नाही करावी हे तुम्ही मला सांगा. आणि हा ब्लॉग मला कसा वाटला तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा. ओके तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगला.